श्री स्वामी समर्थ. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 1 फेब्रुवारी या रोजी मागी गणेश जयंती आहे. या गणेश जयंतीला काही उपाय करा, त्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहील, मुलांची तल्लख बुद्धी वाढेल, सर्व अडचणी संकटे दूर होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय गणेश जयंती या दिवशी नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. नमस्कार. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहे. बघा, कुठलीही काम करताना प्रथम गणपती बाप्पाचा जर आपण पूजन केलं, तर मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकट दूर होतात आणि ते काम सुद्धा पूर्णत्वास जातं. एवढंच नाही तर देवी देवतांना सुद्धा प्रथम गणपती बाप्पाचीच पूजा करावी लागते. तर मैत्रिणींनो, देवादिदेव महादेव विष्णुदेव या सृष्टीवर अनेक अवतार घेतले. अनेक दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला वचन दिलेलं पाळण्यासाठी गणपती बाप्पाने सुद्धा अवतार घेतलेले आहे. आणि गणपती बाप्पाचा जे उत्सव आहे तो आपण भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला साजरा करत असतो. परंतु त्याच्यानंतर बघा, मागी गणेश उत्सव सुद्धा साजरा करतो. तर तुम्ही करत नसाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निदान नक्की करा. परंतु हा मागी गणेशोत्सव का साजरा करतो याचे फार सुंदर रहस्यमय कथा आहे. ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष महत्त्वाचा म्हटला जातो. यंदा 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे. या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी यश समाधान प्राप्त होणार आहे. शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागी श्री गणेश जयंतीचे महत्त्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय जे आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात. श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करून आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हर हर महादेव. श्री गणेशाय म्हणा. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच तुलनेत 1 सहस्त्रपटीने कार्यरत होत असते असे सांगितले जाते. म्हणून या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ होऊ शकते असं सांगितलं जातं. मागे श्री गणेश जयंतीचे महत्त्व काय? गणपती बाप्पाची स्पंदना आणि पृथ्वीच्या चतुर्थ तिथीची स्पंदना सारखी असते, ते एकमेकांना अनुकूल असते असे आध्यात्मिक पुराणात म्हणतात. म्हणजेच त्या तिथीला गणपती बाप्पाची स्पंदना जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात, म्हणजेच आपल्या ब्राह्मणावर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनाने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असे विशेष म्हटले जाते. यंदा मागी गणेश जयंती तिथी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:14 तिथी असेल.
1 फेब्रुवारी श्री गणेश पूजेचा मुहूर्त 11:38 ते 1:34 पर्यंत असा असेल. हा 1 तास 57 मिनिटांचा कालावधी असेल. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येतो असे विशेष म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी सकाळी 8:52 पासून ते रात्री 9:01 पर्यंत चंद्र पाहू नये असे सांगितले जाते. हा चंद्रदर्शन निशिब्ध कालावधीत 12 तास 8 मिनिटे असणार आहे. वैद्यकीय दिनदर्शिकानुसार परिग योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे. या दिवशी परिग योग दुपारी 12:24 पर्यंत राहील. त्यानंतर शिवा योग हा सुरू होईल. यासोबतच सकाळी 7:09 पासून रवी योग तयार होणार आहे. श्री गणेशाचं स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घेऊयात. स्तोत्र म्हणजे देवतेचे श्रवण म्हणजे देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तीपासून रक्षण होतं. श्री गणेशाची 2 सर्वांना परिचित आहे. त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शीर्ष. हे श्री गणेशाचे दुसरे सर्व परिचित स्तोत्र आहे. ज्यावेळी ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रापासून विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. याकरता स्तोत्र विशिष्ट लयत म्हणणे आवश्यक आहे. आता मागे श्री गणेशाची पूजा कशी करावी तर श्री गणेशाची पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथमच प्रार्थना करावी. म्हणावे, हे श्री गजानना, या पूजेला विधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. त्यानंतर गणेशाचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळेस 11 वेळेस ओम गण गणपते नमः पाण्याने, ओम गण गणपते नमः दही दूध तूप याने अभिषेक स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावरती श्री गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 दुर्वाची जोडी मनोभावे अर्पण करावे. चंदन, केवडा, चमेली ह्या श्री गणेशाला अतिप्रिय आहे, तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी. त्यानंतर श्री गणेशाला शक्य असल्यास 8 किंवा 8च्या प्रती प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती यांचं पूजन करावं. म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटतं, याला उच्चिष्ट म्हटले जाते. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असे विशेष म्हटले जाते. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य नाश, निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मी प्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संकटाचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असे म्हणतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.